हाय फ्रेंड्स, वेलकम दीपाली सचिन ब्लॉगर्स यूट्यूब चॅनलमध्ये. बघा आज संडे मस्त आणि सचिन मी आणि तिघेजण बाहेर चाललो आहेत. काम आहे जरा आमचं म्हणून चाललो आहेत आम्ही. तर चला तुम्ही ब्लॉग माझा कंटिन्यू करा. तुम्हाला कळेल आम्ही कुठे जातो आहेत आणि काय करतात, काय काय आहे पुढं. तर चला फ्रेंड्स, आम्ही निघतो. आता खूप उशीर झालेला आहे. बाकी तुम्ही माझा ब्लॉग कंटिन्यू केला की तुम्हाला सगळं काही दिसेलच. तर चला आपण जाऊयात आता. तर बघा आम्ही आज फ्रेंड्स कुठे आलो आहेत, तर छान मस्त गणपतीचे इथे बघा आलेत आम्ही. तर किती सारे गणपतीत बघा, तुम्हाला मी सगळे गणपती दाखवते स्टेप बाय स्टेप, सगळे बघूयात आपण. तर त्याच्या आधी तुम्हाला ह्या काकांची ओळख करून देते. काका, हां, तर बघा ह्यांचं नाव दिलीप ठाकूर म्हणून हे काका आहेत. तर हे आमचे खूप जवळचे काका आहेत बघा. तर त्यांचं हे गणपतीचं शॉप आहे बघा. तर खूप छान आहे. हां, राजश्री कला केंद्र म्हणून आहे. मावशींचं नाव आहे त्याच्यावरती, मी दाखवते तुम्हाला बघा. राजश्री कला केंद्र. आणि खूप मस्त छान अशा मूर्त्या तिथं. नंबर पण आहेत बघा, त्यांच्या मुलांचे नंबर आहेत. हे बुकिंग चालू आहे सध्या. आणि त्या आतमध्ये बघा सानपाडा सेक्टर 5मध्ये गोल्डन पॅलेसच्या जवळच आहे इथं. तर तुम्ही इथं नक्की येऊन व्हिजिट करा. खूप छान अशा गणपतीत सुबक मूर्त्या आहेत. आणि त्यांचं वर्क पण इतकं मस्त बनवलं ना, छान छान असं डिझाईन वगैरे. आणि छान मस्त व्यवस्थित त्याला डिझाईन वगैरे करून आणि त्याच्यावरती कोरीव काम वगैरे करून मस्त देतात बघा. हे बघा किती छान त्याला डिझाईन मस्त केलेले, व्यवस्थित कवड्याच्या माळा वगैरे घातलेल्या आहेत. आणि बघा वरती पण ते खडे वगैरे किती छान मस्त कुंद मस्त मल्हार टाईप बनवून दिलेले बघा त्यांनी, खंडेऱ्या म्हणून. मी तुम्हाला सगळ्या दाखवते, तुम्ही बघून घ्या स्टेप बाय स्टेप. इकडे बघा विठ्ठलाची पण बनवलेली त्यांनी, असं प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आहेत बघा सगळ्या. हे बघा खूप मोठे मोठे, छोटे पण आहेत आणि मोठे पण आहेत. बुकिंग केलेले बघा, इथे नाव आहे त्यांचे. म्हणजे असं बुकिंग पण चालू आहे बघा. वरती पण बुकिंग केलेत. ते तुम्हाला येल्लोमध्ये दिसतात ह्याच्यावरती टेम्प लावलेले, ते सगळे बुकिंग झालेले बघा, पॅक केलेले. तर फ्रेंड्स, कोणाला इथे सानपाडा सेक्टर 5मध्ये कोणी असेल तर नक्की इथे येऊन व्हिजिट करा. आणि तुमच्या या वर्षीच्या गणपतीला इथून नक्की गणपती घेऊन जावा. आणि बाप्पाला खूप छान मस्त डेकोरेट करा. आणि ह्या वर्षीचा गणपती छान मस्त सेलिब्रेट करा. बघा पिऊ सांगते गावाला गणपती असतो म्हणून आम्ही काही इथे घेऊ शकत नाही आहे. चला आम्ही परत कधीतरी घेऊयात. आणि आता आमच्या पिऊला तर गणपती खूप जास्त आवडतात. ती रोज स्कूल सुटलं की इथं येऊन बघून जाते गणपती पूर्ण ते. तर चला, हां, ते बाप्पा आहे ना, त्याला हात नाही लावायचा. चला आता आपण जाऊयात. आता आपल्याला जायचं ना बाहेर, काम आहे ना आपलं. चला. हे बघा हे तिच्या आवडीचे गणपती आहेत बघा सगळे इथले. कृष्णावाले पण तिच्या आवडीचे आहेत बघा इथं. हां, बाळू मामाचे पण आहेत इथं. तर चला आता आपण जाऊयात. आता बघा इकडं रिक्षा आणली सचिननी. आता आम्ही निघाले बघा. आमच्या रिक्षा मस्त करमाळा लिहिले बघा. चला आपण जाऊयात आता. बघा रिक्षाचा पूर्ण लुक जरा आमचं चेंज केलं आहे आता. छान मस्त सचिनने त्यांचं काम करून घेतलं, रिक्षाचं व्यवस्थित बनवली आता तिला. गेल्या आठवड्यात पूर्ण ते छान मस्त काम करत होते बघा. ते तिथे काकांशी बोलत थांबलेत. आम्ही बसलो होतो आतमध्ये, त्यांची वाट बघतो आता त्या आतमध्ये येण्याची. गणपती यायला लागलं, पिऊला आमचं वाईट वाटतं बघा गणपती जाताना. पिऊ तुझी मेहंदी दाखव आज. दोन्ही हाताची अशी व्यवस्थित दाखव. हात सरळ कर, सरळ अशा हात करून दाखव, असे हात. हे बघा आमच्या पिऊने किती मस्त मेहंदी काढली आज. आज आहे नागपंचमी, उद्या नागपंचमी खरं तर सोमवारी, पण आज रविवार असल्यामुळे आज तिने काढली. आज कारण उपवास असतो ना, त्याच्यामुळे तिने मस्त तिच्या भावासाठी आज उपवास पण धरलेला आहे. आणि आज आमची पिऊ आज बाहेरचं काहीच खाणार नाही. हो ना पिऊ? सगळं उपवासाचं खाणार आहे, पण बाहेरचं पण उपवासाचं खाणार आहे. बाकी तिथे चॉकलेट वगैरे काही खाणार नाही बघा, तिच्या आवडीचं काय आजचा दिवस. कारण तिने ठरवलं आहे आज तिच्या भावासाठी. हां, चिप्स तिला आवडतात, तर चिप्स उपवासाला चालतात, त्याच्यामुळे मी तिला घेऊन आले सगळं. त्यामुळे ती बोलली मी माझ्या भावासाठी उपवास धरणार आहे. बघा सगळं आवडीचं उपवासाला खाणार आहे आज ती, जेव्हा उपवासाचं असतं ते सगळं. चला फ्रेंड्स, आम्ही आता निघालेत.
चालत आम्ही एक ठिकाणी आमचं काम आहे म्हणून तुला आपण जाऊयात आता. बघा आम्ही आले वाशी स्टेशनला कारण माझं आधार कार्ड मी बोलली होते गेल्या व्हिडिओमध्ये गेल्या संडेला की माझं आधार कार्ड बनवायचं होतं पण ते अपडेटच झालं नव्हतं त्याच्यामुळे मी ते आधी अपडेट केलं. आता अपडेट झाले तर मला ते आता काढायचं आहे ते तर त्याच्यामुळे मग आज मी पिऊला घेऊन आले. सोबत शंभूचं झालं तर आधार कार्डचं काम त्याच्यामुळे त्याला काही आणलं नाही. आज मी पिऊला आणले कारण पिऊला पण आता पूर्ण 7 वर्ष कंप्लीट झाले. तिला 7 रनिंग आहे तिचं 6 कंप्लीट झाले तर तिचंही आधार कार्ड 5 वर्षांनी अपडेट करायचं होतंच. मग म्हणलं परत पण जावंच लागेल त्याच्यामुळे म्हणलं चला आपण चाललो तर आताच तिचं पण करून घेऊयात म्हणून आम्ही आता निघालो आहेत. चला आपण जाऊयात आता वरती थोडंसं राहिले अंतर आता. आम्ही आता चाललो आहेत लिफ्टमध्ये. बघा पिऊ उड्या मारते. गेल्या वेळेस शंभू होता आमच्यासोबत. पिऊ हात नको लाव बाबू तिथं. काय होतंय बघ बघ ती घाबरती. कसं झालं बघ बघ थांबल्यावरती. बघ आता ओपन होती बघ लिफ्ट आता. बघ आलो चला दीदी आता बघ ते पुढं आली ना तिथं ते पुढं बघ आता वाजणार आहे तुला त्यातून जातो. बघ बघ कसं करते ते. थोड्या वाजलेलं ऐकायला आलं का नाही तुला. आलो हां मग कसं वाजवतं बघितलं की नाही. आमचं झालं आता आधार कार्ड काढून आता आम्ही निघालो घरी. आता आम्हाला सचिनने सोडले इथं घराच्या जवळ सोडले गोल्डन पॅलेसला आणि ते चालेत रिक्षावर. लवकर या संध्याकाळी लवकर या म्हणते मी. हां चल घेऊ आपण. चल पप्पाला बाय कर. चला आम्ही जातो. चल बाजूला पप्पाला जाऊ दे. ते गेले आता आम्हाला सोडून. चला आता आम्ही जातो सिद्धी आणि मी. हे ग सिद्धी हे झाड काढू नको. आम्ही बघा येताना मस्त झाड घेऊन आलो आहे शोचं. मला झाडांचं खूप वेळ आहे. सिद्धीला पण आहे मला पण आहे. सिद्धी म्हणजे आमची पिवडी. आमच्या पिवडीला फुलाची झाडं आवडतात पण हे फुलाचं झाड नाही आहे जस्ट शोचं झाड आहे नॉर्मली त्याच्यामुळे. तिकडे या साईडला ये. तिने आज आमचा उपवास धरला आहे ना त्याच्यामुळे सारखं उपवास होतं काय ना काय तिला खायला लागत राहतं. तिला आता लस्सी प्यायची तर चला आम्ही डेअरीत चाललो लस्सी घ्यायला. आपण जाऊयात आणि तिला लस्सी घ्यायची. आता आम्ही घेतो लस्सी. ॲपल घेतलेत आम्ही मस्त शंभूसाठी आणि पिऊसाठी. भैया अच्छा वाला डालो वो वाला निकालो रेड वाला वो देखो थोड़ा नहीं उसके आगे वाला. हाँ वो वाला निकालो दूसरा डालो. डाळिंब मी तिला गेल्या आठवड्यातच घेतली होती 4-5 दिवसापूर्वी त्याच्यामुळे म्हटलं चला आता ॲपल घेऊयात त्यांना. बघा शंभूला मी लॉलीपॉप घेऊन आले येतानी तेव्हा तो मागतोय. हे बघा खालचं ते खेळायचंच आहे. लॉलीपॉप तर त्याच्या हातात गेलं आहे. हे एवढंसं जेलीचं लॉलीपॉप आहे. मी त्याला आता ओपन करून देते. माझी वाट बघत बसला होता घरात खेळत मग मी त्याला ओपन करून देते आता. बघा मी शंभूला लॉलीपॉप आणले त्याला काढून दिले आता. ह्याचं हे काढायचं होतं लवकर निघतच नव्हतं. शंभू आवडलं का तुला. काढून खातो पूर्ण तर ते निघतंय त्याचं लावलेलं सगळं. तोंड जाई नाही तसं करू नको बाबा. असं करून खा पकडून खा. असं थांब असं पकडून खायचं असतं. खा पकडून खा तसं. बघा असं खातोय त्याच्यासाठी बघा मस्त ॲपल घेऊन आले आणि पिऊला आणि मला मस्त आम्ही लस्सी पण आणलेली दोघींसाठी. बघा ही आणली आमची लस्सी मस्त. पिऊ बघा 2 ग्लास पण घेऊन आली पटकरनं. हे आम्ही लस्सी घेऊन आलोय मस्त. तिला ना लस्सी खूप जास्त आवडती सारखी लस्सी मागत असते. तुला ॲपल देऊ थांब मी तुला धुवून देते ॲपल. हा थांब दिदा एक धुवून आण ग. जा हे धुवून आण. ते छोटं बरं छोटं राहू दे. हो हे दुसरं पण छोटंच आहे. छोटेच आणलेत. जा धुवून आण धुवून. हां धुवून आण धुवून. तर बघा फायनली आता आम्ही घरी आलो. शंभू पण छान मस्त लॉलीपॉप पण खाऊन बसला आणि ॲपल पण त्याने छान खाल्ले आणि आता आम्ही लस्सी आणली. आता लस्सी आम्हाला मस्त खायची प्यायची लस्सी आम्हाला. पिऊला तर खूप घाई झाली लस्सी कधी प्यायची असं झालं तिला. तर चला आता आम्ही लस्सी वगैरे पिऊन घेतो. तुम्ही सगळ्यांनी छान मस्त नागपंचमीचा उपवास धरला असेल भावाचा तर
तर तुमच्या सगळ्यांनाही नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. मस्त छान अशी मी मेहंदी वगैरे काढलेली आहे आणि मला काही एवढी छान येत नाही, पण तरी पण थोडीफार काढली. मी सगळ्यांना काढते, पूर्ण घरात जेवढे लोक असतात तेवढं सगळ्यांना मेहंदी. शंभू, सचिन, आत्या, मी, पिऊ सगळ्यांना मी मेहंदी काढते नेहमी. बघा आज पण मी सेम तशीच मेहंदी काढली, रात्रीच काढली होती सगळ्यांना. तर छान आमच्या पिऊण्याचा उपवास झाला, त्याच्यामुळे तिच्या मनासारखं सगळं करावं लागतं तिचा उपवास छान व्यवस्थित राहण्यासाठी. तर चला फ्रेंड्स, आपण भेटत नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला छान लाईक, सबस्क्राईब, शेअर करून ठेवा, कमेंट करा. आणि माझे आधीचे जे व्हिडिओ त्याला तुम्ही आवर्जून जाऊन बघा, व्यवस्थित कमेंट करा आणि छान असं लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा. तर चला फ्रेंड्स, भेटूत आपण नवीन एका ब्लॉगमध्ये.